प्रणिता ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। मी गेले होते वाशीला। वाशी फिरून झाल्यानंतर माझा मूड झाला की चला बाबा आज ना आपण इकडे जाऊया। कुठे माहिती आहे का? मॉलमध्ये। पण तुम्हाला असं वाटलं तरच तुम्हाला वाटते, म्हणजे तुम्हाला वाटलं पाहिजे असं काही नाहीये। तर जर तुम्हाला वाटलं हा व्हिडिओ बघून की मॉलमध्ये जावं तर तुम्ही नक्कीच जा। आम्ही तर मात्र गेलो होतो मस्त फिरायला। पहिल्यांदा सीशोरला गेलो। सीशोरला खूप वेळ फिरल्यानंतर मॉलमध्ये जाण्यासाठी आम्ही संध्याकाळचा टायमिंग ठरवला होता, कारण का संध्याकाळीच्या वेळेला खूप सारी रस्त्यावर लाइटिंग्स असतात, खूप शॉपमध्ये लाइटिंग असतात, रस्त्याला लाइटिंग्स असतात, खूप दुकानं बघता येतात, खूप ब्रँडेड दुकानं आणि खूप छान वाटतं। आम्ही सीशोरवरनं आलो त्यामुळे ऑटोने आलो मॉलमध्ये, नाहीतर वाशी स्टेशनच्या बाहेरच इनऑर्बिट मॉल आहे। मला तर खूप आवडतो इनऑर्बिट मॉल। इसी तरह पहुंच गए हम इनऑर्बिट मॉल वाशी। सीशोरला गेल्यामुळे खूप दमलो होतो, चालून आणि खूप शूटिंग पण केलं होतं। छान व्हिडिओ झाला तो। आणि आत्ता इथे आल्यानंतर खूप रिलॅक्स आराम करायचा होता मला इनऑर्बिट मॉलमध्ये। कधी पण माझा मूड झाला तर मी याच मॉलला येते। इथे बसून ना शांत निवांत बसता येतं। या मॉलमध्ये ना खूप ब्रँडेड शॉप आहेत, एक नंबर। आणि मॉल पण इतका मोठा आहे ना की फिरण्यासाठी 2-3 तास आरामात निघून जातात। यापूर्वी पण मी 2 व्हिडिओ टाकलेले, एक विवियाना मॉल ठाण्याचा आणि एक मॉल कल्याणचा। ठाण्याचा विवियाना मॉल पण खूप सुंदर आहे आणि कल्याणचा मॉल पण खूप सुंदर आहे। तुम्ही नक्कीच माझे हे दोन्हीही व्हिडिओ बघा आणि तुम्हाला ते नक्कीच आवडतील। मॉलमध्ये गेल्यावर एक पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते। तिथे गेल्यानंतर जर तुमचा मूड ऑफ असेल तर तो एकदम फ्रेश होऊन जातो आणि तुम्हालाही असं खूप काही बघायला मिळतं, खूप एन्जॉय करायला मिळतं, शॉपिंग करायला मिळतं। शॉपिंग करणं हा सगळ्यात मूड फ्रेश होण्याचा चांगला उत्तम मार्ग आहे। अजून चांगला टाइमपास करायचा असेल तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींचा ग्रुप घेऊन मॉलमध्ये जाऊ शकता। खूप एन्जॉय करता येतं आणि धमाल मस्ती तर चालतेच। और क्या चाहिए जिंदगी में। या मॉलशी ना माझ्या खूप आठवणी जुळलेल्या आहेत। एकदा काय झालं होतं, आम्ही असेच फॅमिली आलो होतो। तुम्हाला एक गंमत सांगते। मी माझ्या बहिणी असं आम्ही फॅमिली आलो होतो। तर आमची मुलं अशी लहान लहान होती आणि आम्ही आता हा जो माझा मुलगा आहे माझ्या, तो तेव्हा खूप लहान होता, एक 7-8 वर्षाचा असेल। 7-8 नाही 6-7 वर्षाचा असेल। तर गंमत अशी झाली की आम्ही बसलो होतो फूड कोर्टमध्ये, पिझ्झा बर्गर असं सगळं मागवलं होतं आणि मुलं खात होती। आम्ही गप्पा मारण्यामध्ये इतक्या दंग होतो मस्ती करण्यामध्ये की थोड्या वेळाने आमचं लक्ष गेलं की माझा मुलगा कुठे दिसतच नाहीये। आम्ही टेबलवरच बसलेलो पण ही मुलं टेबलच्या भोवती खेळत होती आणि म्हटलं हा गेला कुठे बघतो। तर खूप ठिकाणी आम्ही शोधलं, इतक्या घाबरलेलो की सगळीकडे आम्ही शोधत होतो की नक्की गेला कुठे। आमची इतकी वाट लागली होती की भीतीने आमच्या पायाखालची जमीनच हलली होती। आणि खूप आम्ही त्या फ्लोअरला, आता तो फ्लोअर खूप मोठा आहे, आणि पळत गेलो आणि जेव्हा आम्ही बघितलं तिथे जाऊन एका ठिकाणी म्हणजे असं दिसलं आम्हाला की तिथे समोर गेमिंग झोन पार्क पण आहे। तर मला काय माहिती काय सुचलं, मी म्हटलं तिथे जाऊन बघूया म्हणून मी पळत गेले आणि त्या गेम झोनमध्ये जाऊन बघितलं तर हे महाशय तिकडे असलेल्या गेम झोनमध्ये बाईकवर बसले होते आणि त्याला बघून आम्ही इतके हसत होतो। पण जी काही थोड्या मिनिटापूर्वी आमची दैना झाली होती ती आम्हालाच माहिती। असो चला, मग आज तर आम्ही गेलो आणि मस्तपैकी आईस्क्रीम घेतली आणि काय मस्तपैकी एन्जॉय केलं। आईस्क्रीम माझं सगळ्यात आवडतं, अंजीर फ्लेवर, नॅचरलचं स्पेशली आईस्क्रीम। हाच तो गेमिंग झोन हा दिसतोय ना, हा समोरच असलेला टाइम झोन, याचीच ती आठवण। असंच एक दिवस
आम्ही इथे एक बड्डे सेलिब्रेशन पण केलं होतं. सरप्राईज प्लॅन केलं होतं आणि बड्डे सेलिब्रेट केलेला. तुम्हीही कधी या मॉलमध्ये गेला असाल आणि तुमच्याही अशाच काही आठवणी असतील तर नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि जर तुम्ही वाशीमध्ये राहत असाल आणि वाशीमध्येच जर तुम्हाला अजून काही अशी स्थळं माहिती असतील किंवा काही असे फिरण्याचे स्पॉट माहिती असतील तर नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा, म्हणजे आम्ही तिथे जाऊन व्हिडिओ बनवू. आणि जर तुम्हाला असंच माझ्याबरोबर फिरायला आवडत असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.